हे बघा, एका सशक्त लोकशाहीमध्ये आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाच्या मध्ये जर त्या चौकटीत काम करायचं ठरवलं तर प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार या देशात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच त्यांच्या संविधानात दिलेला आहे. आणि आपण सगळे लोकशाहीवर प्रेम करणारे, विश्वास ठरणारे लोक आहोत. माझ्यासाठी बारामती ही एक अतिशय इमोशनल गोष्ट आहे, कारण का आज पवार कुटुंबाची ओळख जी काय आहे, जी 6 दशकं पवार नाव हे महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात, देशाच्या राजकारणात आहे, हे फक्त आणि फक्त बारामती आणि महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेमुळे. आदरणीय पवारसाहेब, योगायोगच आहे की कालच आदरणीय पवारसाहेबांनी राज्यसभेची शपथ घेतली आणि हा प्रवास 6 दशकापूर्वी बारामतीकरांच्या आशीर्वादाने कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो विश्वास आदरणीय पवारसाहेबांवर टाकला, त्याच्यातून तो सुरुवात झाली. आणि अर्थातच माननीय अजितदादा हा माझा मोठा भाऊ होता आणि माझा भाऊ गेल्यानंतरचं हे इलेक्शन आहे, त्याच्यामुळे अर्थातच आमच्यासाठी ही एक इमोशनल गोष्ट आहे. आम्ही आमच्या घरातला कर्ता पुरुष आणि माझा मोठा भाऊ आम्ही गमावला आहे आणि त्या गोष्टीला 2 महिने देखील झालेले नाही. अजूनही त्या दुःखातून आम्ही बाहेरही पडले नाही आहेत. म्हणजे आशा काकी काय दुःखातून जात आहेत किंवा माझ्या बहिणी असतील, आमचं कुटुंब असेल, हे आम्हालाच माहिती. सगळे कामाला लागलेले आहेत, पण दादा नाही ह्याचं दुःख अर्थातच आयुष्यभर आम्हाला राहील. आणि ह्या परिस्थितीमध्ये अर्थातच आम्ही बारामतीला कॅन्डिडेट देणार नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केलं होतं. आता बाकीच्यांनी काय करायचं, एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा तो वैयक्तिक आणि त्यांच्या राजकीय पक्षाचा तो विषय असतो. परंतु आणि आता राज्यसभेच्या इलेक्शनच्या वेळेस आपल्याला आठवत असेल, तेव्हा सगळ्यांचेच, म्हणजे मी जाहीरपणे महाविकास आघाडीचे आभार मानतेच, पण आमच्या विरोधात पक्षात भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिंदेंची सेना असेल, आम्ही सगळ्यांनीच एकत्र मिळून चर्चा केली. अनेक दिवस इलेक्शनच्या आधी प्रत्येकानेच एकामेकावर विश्वास दाखवला आणि आदरणीय पवारसाहेब त्यावेळेस जेव्हा निवडून आले, ती म्हणजे अनअपोज्ड इलेक्शन झालं, कारण का सगळ्यांनीच समंजसपणा आणि उत्तम डायलॉग एकामेकाशी ठेवला. आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, जी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे, तो त्या विचारांचा वारसा आहे की विरोधक हा आपला शत्रू नसतो. ही लढाई वैचारिक लढाई आहे, ही वैयक्तिक नाही. त्याच्यामुळे मतभेद हे असलेच पाहिजेत, पण मनभेद असता कामा नये. त्याच्यामुळे राज्यसभेचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा सगळ्याच पक्षांनी समंजसपणा दाखवला. अनेक दिवस त्या इलेक्शनच्या आधी आम्ही सगळे सन्मानाने एकामेकाशी बोलत होतो आणि त्यातून ते बिनविरोध झालं. आणि त्याच्यामुळे बिनविरोधच्या प्रक्रिया अनेक वेळा झाल्या आहेत, काही झालेल्याही नाही आहेत. त्याच्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये काँग्रेसची भूमिका ही लोकशाही पद्धतीने त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यात मला काही फारसं गैर वाटत नाही, किंवा काँग्रेसला कोणी कधी कॉन्टॅक्ट केला ह्याची मला काय फारशी माहिती नाही. ताई, या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आता काँग्रेसने तर उमेदवार दिला आहे, परंतु या सगळ्या संदर्भात पार्थ पवार माध्यमांशी बोलताना म्हटले की काँग्रेसचा हा सगळा डाऊनफॉल सुरू आहे, त्यामुळे त्यांनी उमेदवार दिलेला आहे आणि त्याचसोबतच ह्याची किंमत चुकवावी लागेल, अशा पद्धतीचं एक मत त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलं. ह्या माध्यमांना घेऊन किती परिपक्वता वाटते? एक तर काँग्रेस पक्ष, म्हणजे तुम्हाला आठवत असेल, तुम्ही खूप यंग आहात वयाने, पण काँग्रेस पक्ष हा एक भारतातला किंवा कुठलाही पक्ष त्यामाने हा एक राजकीय पक्ष, हा जर संविधानाच्या चौकटीत काम करत असेल तर आपण लोकशाहीवर प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे लोक आहोत. आणि तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीची एक गोष्ट सांगते, कारण का वयाने मी थोडीशी तुमच्यापेक्षा मोठी आहे, पण आम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्ष हा फार जवळून पाहिलेला आहे. मी स्वतः अनेक वेळा आणि याही वेळीच काँग्रेस पक्षाबरोबरच लढले, त्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने, मतानेही मी निवडून आलेले आहे. आणि आम्ही सगळ्यांनी, म्हणजे दादा असेल, आदरणीय पवारसाहेब तर काँग्रेसमध्येच अनेक वर्ष राहिलेले, दादा असेल, आम्ही सगळेच काँग्रेस विचाराच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत. आणि एवढंच नाही, पण ह्या देशावर जेव्हा इंग्रज राज्य करत होते, ह्याच काँग्रेस पक्षाने आज जो मोकळा श्वास आपण सगळे घेतोय, हा मोकळा श्वास, हे स्वातंत्र्य, हे काँग्रेस पक्षाची देण आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं योगदान हे फार मोठं राहिलेलं आहे. ह्या देशाचे प्रधानमंत्रीपासून सरपंचापर्यंत
मग महिला आरक्षण असेल, अनेक देशांनी केलेली युद्ध असतील, मनमोहन सिंग साहेब किंवा नरसिम्हा राव साहेब यांनी केलेली मोठी इकॉनॉमिक पॉलिसी चेंजेस असतील, किंवा जेव्हा चले जाओ हा नारा ब्रिटिशांना गेला तर ह्याच काँग्रेस पक्षाने केलेला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं योगदान हे नाकारून चालणार नाही. आणि कुठलाही पक्ष हा छोटा मोठा एका सशक्त लोकशाहीमध्ये असतोच, पण ह्याचबरोबर ही लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे लोक त्यांची मतं मांडत असतात. पार्थ पवार चुकले नाही का या वक्तव्यामुळे? पार्थ पवार चुकले नाही का त्यांच्या वक्तव्याला की हे खूप इमॅच्युअर बालिश असं वक्तव्य आहे, ज्यांनी आजपर्यंत एक व्यवस्थित भाषण सुद्धा केलेलं नाही, ते तो नेता काँग्रेसला काय सांगतोय असं काँग्रेसच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून ट्विट करतो. कृतज्ञ म्हटलेलं आहे. एक तर मला असं वाटतं हा प्रश्न मला विचाराव्याच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट जो आहे त्या गटाच्या नेत्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, कारण का त्यांच्या एका खासदाराचं ते मत आहे. याचा अर्थ त्यांच्या पक्षाचं ते मत असेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांचं काय मत आहे हे मी बोलण्यापेक्षा मला वाटतं त्यांच्या गटाने, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांना तुम्हाला विचारावं लागेल, कारण का त्यांच्याकडून तुम्हाला जास्त त्याचं संयुक्तिक उत्तर मिळेल की त्यांचा स्टँड काय. त्याचबरोबर पवार साहेबांनी देखील काल वक्तव्य केलं की राजकारणात परिपक्वता लागते आणि ती पार्थ पवारांच्यामध्ये आहे की नाही हे मला माहिती नाही. हे बघा, आदरणीय पवारसाहेब कर्तृत्वानी, वयानी, नात्यानी सगळ्याच बाबतीत माझ्यापेक्षा मोठे आहेत. आणि ज्या संस्कारात मी वाढले, आपल्यापेक्षा वयानी जी कोणी व्यक्ती मोठी असेल, जी कोणी नात्यानी, वयानी, पदानी किंवा कर्तृत्वानी, ह्यांनी एकदा बोलल्यावर आपण काहीच बोलायचं नसतं. ह्या संस्कारात माझ्या आईनी आणि माझ्या कुटुंबानी मला वाढवलं आहे. तुम्ही सहमत आहात? एक तर कौटुंबिक सल्ला हा चॅनलवर दिला जात नाही, हा घरात दिला जातो. म्हणजे माझ्या मुलांना सल्ला द्यायची वेळ आली तर ती मी काही चॅनलवर येऊन सांगणार नाही आहे. ते मी माझ्या मुलांना घरात काय सांगायचं ते सांगेन. त्याच्यामुळे कौटुंबिक आणि सल्ला हा एक वेगळी गोष्ट आहे आणि कौटुंबिक सल्ला ही वेगळी गोष्ट आहे. यातील एक सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जरी तुमचे दोन वेगळे पक्ष असले तरी तुम्ही कुटुंबाकडून तुम्ही सर्व मंडळी एक आहात. अशा वेळी काँग्रेसमध्ये तुमचे हितसंबंध किंवा काँग्रेसमध्ये वरिष्ठांशी खूप वन टू वन सगळ्यांचं चांगलं आहे तुमचं. तुम्ही सुनेत्रा पवारांसाठी काही कुणाशी बोलणं केलं होतं का? कारण तुमच्या पक्षाला तर आधीच भूमिका जाहीर करून टाकली, तुम्ही लढणार नाहीत. आणि त्या सगळे म्हणून लढत असला तरी काही कुटुंबासंदर्भात काही डायलॉग नाही. एक तर माझं थोडंसं वेगळं मत आहे ह्याच्यात. माझं म्हणणं आहे डायलॉग असला पाहिजे. माझा डायलॉग फक्त काँग्रेस आणि नाही, माझा डायलॉग हा सातत्याने भारतीय जनता पक्ष यांच्याशीही चालू असतो. याचं कारण पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये आम्ही सगळे एकत्र काम करतो. अनेक वेळा किरण रिजिजू असतील किंवा ते पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर आहेत, आम्हाला बोलवतात. आम्ही बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये सगळे एकत्र काम करतो. मग भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आम्ही सगळे एकत्र मिळून पार्लमेंटमध्ये एकत्र काम करतो. आम्ही JPCजमध्ये, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीजमध्ये एकत्र काम करतो. आम्ही सिलेक्ट कमिटीज. कसं असतं, इलेक्शनमध्ये जरूर आमचे टोकाचे मतभेद असतात, पण मनभेद नसतात, कारण का आमची वैचारिक लढाई आहे, नाही. त्याच्यामुळे मी सातत्याने डायलॉग, एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे या विचाराची मी आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचीच सगळं बोलणं हे मी सातत्याने करत असते. आणि मी तर माझे फोटो हे ओपनली माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरही टाकते, कारण का मला त्याच्यात लपवणं किंवा गैर वाटत नाही की आपण एका विरोधी पक्षाच्या नेत्याला जर भेटलो त्याच्यात गैर काय. त्याच्यामुळे मी अतिशय पारदर्शकपणे जेव्हा कोणाशी चर्चा करते ते करते. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून मला कोणी काही जबाबदारी किंवा फोन काही फारसा केलेला नाही. केला असता तर आम्ही अर्थातच आमच्या मित्रपक्षांशी जरूर बोललो असतो, पण म्हणजे ते कुणाशी बोलले, काय बोलले ह्याची फारशी माहिती आम्हाला नव्हती. आम्ही आमचा स्टँड क्लिअर केला. माननीय उद्धवजींनीही मनाचा मोठेपणा दाखवून तो स्टँड घेतला आणि काँग्रेसचं एक वेगळं मत होतं. त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये अर्थातच हा प्रश्न हा होऊ शकतो. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला ही निवडणूक बिनविरोध होणार नाहीये हे जवळपास निश्चित झालेलं आहे. जर निवडणूक झाली तर तुम्ही बारामतीला मतदानाला जाणार का? कारण मतदान नाही, अर्थातच प्रचाराला जाणार का? नाही, हो, असं आहे की एकतर इलेक्शनचं फायनल होऊ द्या. आता आज उद्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट हे काँग्रेसशी काही बोलणार आहेत का नाही ह्याची खरंच मला काही माहिती नाही.
आता त्यांनी जर काही काँग्रेसला फोन केले असतील, प्रयत्न करत असतील किंवा काही मार्ग काढायचा प्रयत्न करत असतील तर याची माझ्याकडे माहिती नाही. कारण का बऱ्याच वेळा अनेक वेळा इलेक्शन्समध्ये काय होतं की जरी फॉर्म भरला तर काहीतरी मार्ग निघू शकतो, ह्याच्यासाठीच तर डायलॉग असतो. पण आता ते काय करणार आहे त्याची मला काही माहिती नाही, माझी कुणाशी चर्चा जर नाही. एक निवडणूक बरोबर लागली